दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुती यस्य तं वन्दे रघुनन्दनं शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम मी गुरूंना वंदन करते, नंतर शास्त्रीजींना वंदन करते आणि आमचे संचालक माननीय डॉक्टर लाड सरांना मी वंदन करते, नंतर श्रोत्यांना वंदन करते. आणि आजचा माझा विषय आहे मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 67 ते श्लोक क्रमांक 76. तर याचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या 10 श्लोकांचं यांचं शेवटचं पालुपद प्रभाते मनी रामचिंतित जावा असं आहे. तर प्रभाते मनी रामचिंतित जावा हे पालुपद असलेले श्लोक मला खूप आवडतात, म्हणून मग मी हे माझ्या आजच्या विषयासाठी मी हे निवडलेला विषय आहे की प्रभाते मनी रामचिंतित जावा. तर मला हे प्रभाते मनी म्हणजे सकाळच्या वेळेचे हे मनाचे श्लोक याचं मनन चिंतन करायला का आवडतं, तर त्याचा मी असा थोडक्यात म्हणजे वृत्तांत सांगते की आम्ही सखोल अभ्यास करतो तेव्हा शिवथर गडीवर आमचं म्हणजे साधना सप्ताह असतो. तेव्हा आमची प्रथम दिवसाची सुरुवात सकाळी 5:30ला भोपाळ्यांनी होते. तर तिच्यात पहिलीच भोपाळी अशी आहे, प्रभाते म्हणजे प्रभात काळी उठून सकाळी वनमाळी गावा सद्भावे पद कमली सतत आश्रय मागावा. म्हणजे असं सांगितलंय याच्यात की तुम्ही सकाळी उठा आणि प्रभातेच्या वेळी या वनमाळी म्हणजे ईश्वराचं आत्मारामाचं तुम्ही चिंतन करा. आणि दुसरी दुसरी भूपाळी अशी आहे, उठोनिया प्राप्त काळी जपा राम नामावळी स्वये ध्यातो चंद्रमौळी शैल बाळी समवेत. म्हणजे सकाळी तुम्ही उठा, म्हणजे स्वतः भगवान शंकर सुद्धा शैलबाळी समवेत म्हणजे पार्वती समवेत स्वतः श्रीरामाचं चिंतन करतात. मग शेवटी माझ्या मनात आलं असं असं आलं की आपण का नाही त्यांचं सकाळी रोज चिंतन करावं. आणि तिसरी भूपाळी तर आत्मारामाची आहे, ती अशी आहे, उठा प्राप्त काळ झाला आत्माराम पाहू चला हा समय जरी टळला तरी अंतरला श्रीराम. म्हणजे सकाळची वेळ किती महत्वाची की उठा चला तुम्ही ह्या श्रीरामाचं मनन चिंतन करायला उठा. जर हा सकाळची वेळ जर गेली तर तुम्हाला दिवसभर हा आत्माराम मिळणार नाहीये, कारण दिवसभर आपण मग ह्या दृश्यातच रमत असतो, ह्या संसाराच्या रगाड्यातच आपण रमत असतो. म्हणून मग आपल्याला म्हणजे आत्माराम भेटणारच नाही, त्याची आपली ओळख होणार नाही. त्यासाठी सकाळची वेळ ही खूप महत्वाची आपल्या जीवनामध्ये. म्हणून मग ही सकाळ प्रभात समर्थ सुद्धा म्हणतायत की प्रभाते मनी रामचिंतित जावा. तर ही प्रभात म्हणजे कोणती हो? प्रभात म्हणजे पहाटेचा वेळ, म्हणजे सूर्योदयाच्या आधीचा 1-1.5 तास आधीचा वेळ. याला रामप्रहर म्हणतात, याला ब्राह्म मुहूर्त म्हणतात किंवा म्हणजे रामप्रहर, आधीच्या काळी रामप्रहर म्हणायचे याला, ब्राह्म मुहूर्त. आणि अशी ही सकाळ आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते. आणि दुसरा एक अर्थ असा आहे की ही आपल्याला अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेणारी ही पहाटे. तर ही पहाट म्हणजे कशी असते हो? आपण झोपेतून उठलेलं असतं, संपूर्ण मरगळ गेलेली असते आपल्या देहाची, संपूर्ण टवटवीत सगळीकडे वाटत असतं. नंतर आपलं मनही प्रसन्न असतं अशा वेळेला. मग अशा वेळेला आपण या राघवाचं, या रामाचं चिंतन करावं. आता राम म्हणजे कोणता हो? तर हा राम म्हणजे आपल्या अंतरातला राम, आपल्या अंतरातलं चैतन्य, आपल्या अंतरातला प्रकाश म्हणजे हा राम आहे. तर ह्या रामाचं आता आपल्या म्हणजे ह्या आपल्या देहातच अंतरात्मा म्हणजे ब्रह्म आहे, म्हणजे ईश्वराचा अंश आहे, हे आपल्याला माहितीच नसतं. नाही आपण त्याचं दुसरीकडे शोध घेत असतो. तर ह्याचा सकाळी शोध घेणं, त्याचं चिंतन करणं आणि त्याचं ध्यान करणं, असे समर्थ म्हणतायत की तुम्ही त्याचं ध्यान करा सकाळी, म्हणजे तुम्हाला त्याची ओळख होईल की तुझ्यातच ते आत्माराम आहे, अहम ब्रह्मास्मी, माझ्यातच ते ब्रह्मतत्व आहे.
तर ते तुम्हाला सकाळी उठल्यानेच प्राप्त होणार आहे. आणि सकाळी तुम्ही हा रामाचं म्हणजे तुमच्या आत्मारामाचं स्मरण करा. पहाट म्हणजे आपल्या जीवनात, पहाट म्हणजे असं पण होतं की आपल्या जीवनाचा तारुण्य काळ. म्हणजे आपण कसं म्हणतो की म्हणजे परमार्थ हा म्हातारपणी करण्यासारखा आहे. मी माझ्या तारुण्यात कशाला करू? पण जो या तारुण्यात म्हणजे जीवनाच्या तरुण वयात म्हणजे प्रभात काळी तारुण्यात याचा म्हणजे सुरुवात करतो, त्याच्या जीवनामध्ये नेहमी आनंदच असतो आणि तो जीवनामध्ये कधीही मग त्याची फसगत होत नाही. म्हणून प्रभातीची काळ ही फार महत्वाची आहे असे समर्थ सांगतात आपल्याला. तर आपण हा प्रभातेचा राम जो आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा. तर अ, हा प्रवास असा आहे, देहाकडून आत्मबुद्धीकडे जाण्याचा हा प्रवास आहे. तर आपण ह्या देहाकडून आत्मबुद्धीकडे कसं जायचं, हे समर्थ ह्या मनाच्या श्लोकांमध्ये सांगत आहेत. आणि 1 ते 66 श्लोक जे समर्थांचे आहेत, ते कर्ममार्ग सांगणारे आहेत. म्हणजे पहिला मंगलाचरणाचा आहे आणि दुसऱ्यापासून त्यांनी कर्ममार्ग, आणि 67 पासून त्यांचा उपासना मार्ग आहे, की तुम्ही कर्म आधी व्यवस्थित करा. कर्म चांगली शुद्ध केलीत, की मग तुम्ही उपासनेकडे जाणार. उपासना केली, की तुम्ही भगवंताच्या मार्गावर मग पाऊल ठेवले, म्हणजे भगवंत तुम्हाला लवकरच भेटेल, असं समर्थ सांगतायत. तर ते पहिला आपण आता ह्याच्या वेळेला श्लोक बघूया. तर हे श्लोक जे आहेत ना, प्रभाते मनी राम चिंतित जावं, तर ह्या 10 श्लोकांमध्ये त्यांनी 3 श्लोकांमध्ये सगुण रामाचं वर्णन केलेलं आहे आणि बाकीच्या 7 श्लोकांमध्ये नामस्मरणाचं महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. उपासना मार्ग हिच्यामध्ये दिलेले आहेत. तर हे उपासना मार्ग आपल्या मनास म्हणजे समर्थांनी मनाला उपदेश केलेला आहे या सर्व श्लोकांमध्ये. तर मनाला का? तर थोडक्यात मी सांगते, आपल्या देहाचे 4 प्रकार आहेत. तर एक प्रकार आहे सूक्ष्म देह, नाही, एक प्रकार आहे स्थूल देह. तर तो स्थूल देह म्हणजे काय? मी डोळ्यांनी बघते, माझं कान, नाक, डोळे हे आपल्याला स्थूल देहाने स्थूल देह आहे. आणि आपल्या आतमध्ये सुद्धा एक सूक्ष्म देह आहे आणि त्याचं आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 गोष्टी आहेत. आणि तिसरा कारण देह आणि चौथा आहे महाकारण देह. तर आपल्याला ह्या मनाच्या श्लोकांमध्ये फक्त आपल्याला ह्या म्हणजे सूक्ष्म देहाचंच आपल्याला म्हणजे उपयोग आहे. तर मी या सूक्ष्म देहाविषयी, मन काय करतं, तर आपले इंद्रिय असतात ना, नाक, म्हणजे कान आणि डोळे यांनी बघितलेलं जे ज्ञान किंवा ज्या गोष्टी असतात, त्या ग्रहण करून मनाला पोचवतात. मग मन बुद्धीकडे नेतं. मग बुद्धी काय करते, म्हणजे योग्य काय, अयोग्य काय याचा निवाडा करते. नंतर मग चित्त काय करतं, ती तिच्यावर निश्चिती ठरवतं. निश्चित की मला काय करायचंय. समजा आज संध्याकाळी मला काय आज स्वयंपाक करायचा आहे, की भेंडीची भाजी, तोंडल्याची भाजी. तर ती बुद्धी विचार करते, काय करू, काय करू? मग मन, चित्त आपलं मग तिच्यावर स्टॅम्प मारतं, हां, मला आता भेंडीचीच भाजी करायची आहे. आणि मग शेवटी अहम म्हणजे मी करते. असं म्हणजे 4 हे सूक्ष्म देहाचे प्रकार आहे. तर आपलं मन हिच्यामध्ये नेटवर्किंगचं काम करत असतं. मन नेटवर्क प्रमाणे काम करत असतं. म्हणून समर्थ आणि मन हे आपलं संकल्प आणि विकल्प हे दोन्ही प्रकार करत असतं. संकल्प, विकल्प करत असतं. म्हणून समर्थ मनालाच सगळं म्हणजे मनाला सगळं हिच्यामध्ये मनाच्या श्लोकांमध्ये सांगताय, की हे मना, आणि ह्या मनाला ते काय म्हणतायत, हे सज्जन मना. जसं लहान मुलाला आई म्हणते, "हे बाळा", म्हणजे त्याला प्रेमाने सांगते. कारण त्याला रागावून सांगितलेलं त्या लहान मुलाला कळत नाही. म्हणून ती प्रेमाने त्याला सांगते, की "हे बाळा, मी हे सांगते, हे तू कर." तसंच समर्थ हिच्यात मनाला सांगतायत, की "हे मना, तर मी तुला काही गोष्टी सांगतोय, ऐक तू त्या माझ्या, ऐक तू असं." तर मनाला, म्हणून मन हे संकल्प विकल्प करणारं आहे. आता ह्या म्हणजे मन कसं संकल्प म्हणजे चांगले विचारही करतं, वाईट विचारही करतं. तर आपण असं आहे, ह्या मनाला जर योग्य अशी दिशा दिली चांगल्या मार्गांची, तर हे मन मग चांगल्या दिशेनेच विचार करेल. म्हणून ह्या मनाला आपण चांगल्या विचारांचं खाद्य देऊया. तर हे उपासना रूपी खाद्य. तर पहिला पहिला हा समर्थांचा 67वा श्लोक आहे. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. तर हिच्यामध्ये आता समर्थ सगुण अशा रामाचं वर्णन सांगतायत.
तर आपला जे अंतःकरण आहे, आपला जो अंतरात्मा आहे तो निर्गुण आहे. तर आपल्याला हे आता समर्थ असं पण आपल्याला सांगतात, की "सगुणाचे संगे निर्गुण पाविजे स्वरूपे." म्हणजे आपल्या सामान्य माणसाला एक अवलंब लागत असतं. म्हणून समर्थ मग सांगतात, की "तू ह्या सगुण रूपाचं, राघवाच्या सगुण रूपाचं तू ध्यान कर." म्हणजे सगुण रूपाचं जर तू ध्यान केलंस, त्याचं जर रूप वर्णन केलंस, गुण वर्णन केलंस तुझ्या मुखाने, तर तू त्या सगुण अशा अंतरात्मा रामापर्यंत तू पोहोचशील. तर हा राम कसा आहे? मग तू त्याचं वर्णन कसं आहे ह्या रामाचं? हा राम आहे घनश्याम, म्हणजे वर्णाने सावळा आहे, अतिशय सुंदर आहे आणि लावण्याची खाणच आहे. शिवाय हा राम कसा आहे तर गंभीर आहे. गंभीर म्हणजे काय? शांत. आणि परत शांत म्हणजे गीतेमध्ये याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे कोणतीही परिस्थिती आपल्यावर आली, दुःखाची येऊ दे, सुखाची येऊ दे, तरी हा आपल्या स्थितीपासून ढळत नाही, चळत नाही. म्हणजे तो कोणत्याही परिस्थितीत शांतच असतो. परत हा कसा आहे? धैर्यवान आहे. धैर्यवान, आणि जो धैर्यवान असतो, बलवान असतो आणि ज्याच्यामध्ये धारिष्ट्य आहे, अशा व्यक्तीच्या अंगी जर शांतपणा असला तर अजूनच म्हणजे छान आहे म्हणजे. तर हे सर्व गुण असे हे रामामध्ये आहे. म्हणून आपण ह्या रामाचं सगुण ध्यान करून निर्गुण अशा आत्मारामापर्यंत आपण जाणार आहोत. तर आणि हा कसा आहे? पराक्रमी राम आहे. नंतर हा सर्व संकटांवरही मात करणार आहे. आणि मग आपण या अशा रामाचं सगुण ध्यान केलं, म्हणजे मग हा राम काय करतो? तर आपल्या संकटाच्या वेळी म्हणजे करी कुढावा, सेवकाचा कुढावा आपण जर त्याचं दास्यत्व पत्करलं, म्हणजे आपण त्याचे सेवक झालो, तर तो आपल्या जेव्हा संकटाच्या काळी असतो, तेव्हा तो आपले कुढावा करतो. म्हणजे काय? आपली काळजी करतो. म्हणजे आपल्या संकट काळी तो ठामपणे आपल्या पाठीमागे उभा राहतो. कारण हा दास, हा सेवक म्हणजे आपण प्रत्येक कर्म त्याच्यासाठी आणि त्याला साक्ष ठेवूनच आपण करत असतो. म्हणून अशा भक्ताला हा श्रीराम संकटकाळी सहाय्य करतो. म्हणून अशा श्रीरामाचे, राघवाचे, आपला श्रीराम असेल, कोणी विठ्ठल रूपाने त्याला हे करतं, कोणी श्रीकृष्ण रूपाने हे करतो. म्हणून अशा ह्या विठ्ठलाचे, श्रीकृष्णाचे आणि श्रीरामाचे, राघवाचे पहाटेच्या वेळी आपण त्याचे स्मरण चिंतन करावे. म्हणजे मग आपण त्या आत्मारामापर्यंत पोहोचू, असं समर्थ म्हणत आहेत. आता दुसरा श्लोक आहे. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम, याही श्लोकामध्ये समर्थ श्रीरामाच्या सगुण रूपाचं वर्णन करत आहे, गुणांचं वर्णन करत आहे. तर हा राम कसा आहे? बळे आगळा, हा बलवान आहे. आणि आगळा आहे, याचं सामर्थ्याने हा मोठा आहे. हा सामर्थ्यवंतामध्येही विशेष असा आहे, बलवान आहे. नंतर हा कोदंडधारी आहे, म्हणजे याच्या हाती सदैव धनुष्य सुसज्ज असतं. ज्याला पाहताच, आणि अशा ह्या रामाचं आपण नामस्मरण केलं, तर ह्या नामस्मरणाने, या रामाच्या नामाने सुद्धा महाकाळ आणि विक्राळ असा जो सर्व भक्षक काळ आहे, तो पण याला थरथर कापतो. ज्याच्या समोर मग आपण सामान्य माणूस उगाचच ताठा करत असतो, उगाचच गुर्मी करत असतो. आपल्या जवळ थोडासा एखादा गुण आला की आपणच उगाचच म्हणजे शेखी मारत असतो आणि त्याची घमेंड करत असतो. पण ह्या काळापुढे कुणाचंच काही चालत नाही. फक्त राम नाम हे श्रेष्ठ आहे. म्हणजे ह्या रामाचं नाम, ह्या राम नाम घेणाऱ्याला सुद्धा हा काळ म्हणजे त्याचं रक्षण करतो. आता आणि मग अशा ह्या श्रीरामाचं आपण पहाटेच्या वेळी मनन चिंतन करावं. आता पुढील श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत, सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्ती भावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम, आता यातही गुण वर्णन आहे समर्थांचं, म्हणजे रामाचं. तर हा राम कसा आहे हो? सुखानंद, म्हणजे सुख
आणि आनंद देणारा आहे. आणि ह्या आनंद मूर्तीच आहे. तो दयाळू आहे, कृपाळू आहे. तो सर्व सर्व त्याची आपण लेकरं आहोत. तर सर्वांवर सारखं प्रेम करणारा असा हा श्रीराम आहे. पण या श्रीरामाची आपण भक्ती करावी. भक्ती आणि तीही पूर्ण भावाने त्याची भक्ती करावी, त्याचं पूजन करावं. म्हणजे रामाचे गुणगान, चिंतन, मनन आपण जर केलं, तर मग आपण त्याचे दास होतो. म्हणजे आपल्यातला त्याचं मनन चिंतन केल्याने आपल्यातला अहंकार, मी आणि माझं पण हे कमी होत जातं. नंतर विवेक, त्याचे स्मरण करून आपण विवेकानं आपण त्याचं स्मरण करावं आणि जे काय योग्य आहे ते आपण घ्यावं आणि जे अयोग्य आहे त्याची आपण ते त्यागावं. तर हा हा श्रीराम कसा आहे, तो संपूर्ण अणुरेणूमध्येच भरून आहे, हे जाणावं. अशा ह्या श्रीरामाला आपण अंतःकरणात धारण करावे आणि आपण ह्या श्रीरामाचे गुणगान करून आपल्यामध्ये विवेक, वैराग्य आणि आसक्ती, अनासक्ती हे दैवी गुण आपल्यामध्ये येतात. ह्या रामाच्या म्हणजे गुणगान केल्याने, नामस्मरण केल्याने. आणि मग अशा ह्या रामाचं गुणगान करत असताना मग आपल्यामध्ये मनात कुणाविषयी हेवा वाटत नाही आणि मत्सरही आपण सोडून देतो. सर्वात मोठा मत्सर आणि हेवा आपण करण्याचं सोडून देतो. म्हणजे हे सुद्धा दोन दुर्गुण आहेत आणि हे दुर्गुण आपलं म्हणजे जीवनाचा नाश करण्याला हे दोन दुर्गुणही पुरेसे आहेत. म्हणून हे दुर्गुण आपले ह्या सदाचरणाने, रामाच्या गुणगान केल्याने, राम संकीर्तन करण्याने, रामाचं चिंतन केल्याने आपल्यातून निघून जातात हे. आता म्हणून मग ह्या अशा आणि मग काय करायचं, तर काय करावं, तर याने आपलं काय होतं, अनाचार म्हणजे अनाचार सोडा म्हणतायत, तर म्हणजे काय, सदाचरणाकडे मग आपलं वागण्याकडे आपला कल जातो. सदाचरणाचं आपलं वागणं होतं. सदाचरण म्हणजे कसं, सत्कडे नेणारं वर्तन, म्हणजे चांगलं वर्तन आपलं होतं ह्यामुळे. मग आता हे सत्कडे नेणारं वर्तन आपल्याला चित स्वरूप मिळवून देतं. चित्तच आनंद मिळतो. मग सच्चित आनंद स्वरूप आपल्याला ह्या सगुण रामाचं वर्णन केल्यामुळे आपल्याला अंगी बाणतं, म्हणजे हे गुण आपल्या अंगी बाणतात. म्हणून अशा ह्या सगुण रामाचे आपण सकाळी पहाटेच्या वेळी नित्य स्मरण करावे. नंतर मग 17व्या श्लोकात म्हणतायत समर्थ, सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजे पदा नित्य नेमे, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित धावा. श्रीराम. आता हिच्यात समर्थ काय म्हणतायत, की ह्या श्लोकामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या पण लागतील, तर ते काय धरायचं, काय सोडायचं ते आपण बघूया. तर राम राम हा म्हणजे कसा आहे, या रामाचं आपण कधी कसं स्मरण करायचं, नेहमी सतत नित्य नेमे आपण हे राम नाम घ्यावे. आता राम नामाचं महत्व सांगतायत समर्थ ह्या श्लोकामध्ये. तर हा रामनाम कसं आहे हो, हे अव्यक्त आहे आणि ते अव्यक्त आहे, तरी आपण राम म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे सगुण राम उभा राहतो. मग रामाचे गुण येतात, रूप आपल्या पुढे येतं आणि मग हळूहळू ते नाम आपण वाढवत गेल्यावर तेच गुण आपल्यामध्ये मग बाणवायला हळूहळू आपल्यामध्ये ते गुण येतात. म्हणून नामस्मरण हे जरी अव्यक्त असेल तरी आपल्यातलं ब्रह्मतत्व हे सुद्धा अव्यक्त आहे. म्हणून आपण नामस्मरणे जास्त श्रेष्ठ सांगितलंय. आणि ते कसं घ्यायचं, समर्थ म्हणतायत सदा, नेहमी, सतत, नित्य नेमाने हे राम नाम घ्यावे. तर हा राम कसा आहे हो, पूर्ण काम म्हटलेलं आहे. तर हा राम असा आहे की आपल्या सर्व कामना पूर्ण करणारा आणि आपल्या वासनांचा निराश करणारा असा हा पूर्ण काम असा राम आहे. तर हा आपल्या आत बाहेर आहे. पण हे आपल्याला सामान्य अज्ञानी जीवाला हे कळतच नाहीये की तो आपल्या आतमध्ये आहे. आपण त्याला दुसरीकडे शोधत असतो. तर समर्थ म्हणतात की नामस्मरण रूपाने तू तुझ्या आतमधल्या अंतरात्म्याला ओळख आणि ते अशा ह्या श्रीरामाचे स्मरण केले तर मग आपण ह्या रामाचं जर स्मरण केलं तर काय होतं, तर आपल्यात कोणते बदल होतात, तर आपण नामस्मरणाने आपल्यातलं जीव आणि शिव म्हणजे आपलं अंतरात्मा आणि जीव याच्यामध्ये अनुसंधान निर्माण होतं. अनुसंधान निर्माण झालं की आपल्या जीवाचं
हवं पण आणि आपल्या जीवावर, आपल्या देहावर अनेक जन्मीचे अज्ञानरूपी वासनांचे म्हणजे संस्कार झालेले असतात. ते हळू-हळू ते संस्कार क्षीण होत जातात आणि आपल्या अंतरात्म्याची अंतरात्मा शुद्ध-शुद्ध होत जातो. तर समजा शुद्ध झालं, की मग आपल्याला आपलं आत्मरूप स्वच्छपणे दिसायला लागतं. तर उदाहरण आपण याचं असं घेऊया, आपण समजा एखाद्या नदीत गेलो आणि तिथे आपला खालचा तळ आपल्याला केव्हा-केव्हा दिसत नाही, तर काय त्या पाण्यावर शेवाळं आलेलं असतं. तर ते शेवाळं आपण जर काढून टाकलं, तर आपल्याला स्वच्छ पाण्याचा तळ दिसतो आणि मग म्हणजे पाणी सुद्धा स्वच्छ दिसतं. तसं आपल्यातला म्हणजे आपल्यामध्ये काम, क्रोध, मद आणि अनेक जन्माचे अज्ञानरूपी मळ साठलेला असतो. तर तो ह्या नामस्मरणाने हळू आपल्याला म्हणजे कमी होत जातो. नंतर हा राम कसा आहे हो, तो दयाळू आहे, कृपाळू आहे. या रामाचं जर स्मरण आपण केलं, तर भक्तावर कोणतंही संकट आलं, तरी त्याला तोंड देण्याचं धारिष्ट ह्या धारिष्ट या साधकावर येतं. म्हणजे साधना जो करतो त्याच्यावर ह्या रामनाम घेण्यामुळे ते नाहीशी होतात. तर कशी? तर त्याच्या मनी, ध्यानी सर्वत्र राम असतो. त्यामुळे मग त्याला असं वाटत असतं प्रत्येक क्षणी संकटी सुद्धा राम माझ्या पाठीमागे उभा आहे. आणि मग पाठीमागे उभा असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष म्हणजे त्याच्यामध्ये धारिष्ट येतं आणि त्याला माहिती असतं, की माझं काहीही म्हणजे माझ्या मागे काहीही दुःखाचा प्रसंग आला, तरी माझा राम माझ्या पाठीमागे आहे. आणि हा विचारच मग त्याला मनाला धारिष्ट देतो आणि मग त्याला आणि मग त्याला एखादा दुःखाचा प्रसंग जरी आला, तरी त्याला म्हणजे असं वाटतं, की मला ह्या दुःखातून माझे समर्थ म्हणजे माझा राम मला काहीतरी शिकवत आहे. आता आपण बघतोय, की ह्या कोरोनाचा काळ चालू आहे. तर कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे कसा चालू आहे, की आपले आप्तस्वकीय जरी म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांचं मरण आलं, तरी सुद्धा आपल्याला जाता येत नाहीये. आपल्याला शेवटचं दर्शन घेता येत नाहीये. आपण त्यांच्याबरोबर एवढे आनंदाचे क्षण उपभोगतो आणि शेवटी तो जातो त्यावेळेला त्याची भेट सुद्धा आपल्याला होत नाहीये ह्या कोरोनामुळे. मग शेवटी काय आहे मनुष्याच्या हातात काहीच नाहीये. हे सगळं त्याच्या इच्छेने सर्व म्हणजे झाडाचं पान सुद्धा त्या ईश्वराच्या इच्छेनेच चालत असतं. म्हणून आपण त्या ईश्वराच्या नामस्मरणातच राहावं आणि त्याच्या अनुसंधानातच आपण प्रत्येक कार्य करावं. पण मग नंतर समर्थ काय म्हणतात, हे सर्व करत असताना तू तुझ्यातला मद, नंतर ताठा, अहंकार तुला सोडावा लागेल आणि तुझ्यामध्ये आळस, परत काय आहे आळस आणि हा आळस आणि आळस हा समर्थांचा मुख्य शत्रू आहे. आळसाला ते दूषितपण म्हणतात, की समर्थ म्हणतात, "तू दूषितपण सोडल्याशिवाय तुला ह्या ईश्वराची ओळख होणार नाही किंवा जीवनातही तुला जो विजय मिळेल, तो हा दूषितपण सोडल्याशिवाय तुला मिळणार नाही आणि प्रयत्नांची तू साथ दे." आणि हे दूषितपण म्हणजे आपला आळस हा प्रयत्नपूर्वक सोडायचा आणि मग या पहाटेच्या वेळी ह्या रामाचे चिंतन करावे. म्हणजे त्याची शक्ती आपल्याला मिळते. मग पुढच्या श्लोकात समर्थ म्हणतायत, "जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा." श्रीराम. आता यामध्ये सांगतायत, की ज्याचे म्हणजे यातही नामाचंच महत्व समर्थांनी सांगितलेलं आहे. जयाचे नि नामे महादोष जाती. तर हे महादोष कोणते हो? हे महादोष म्हणजे माझे गेल्या खूप अनंत जन्माचे आपल्या देहावर, आपल्या सूक्ष्म देहावर म्हणजे अनंत जन्माचे वासनांचे बीज निर्माण झालेली असतात. तर ती बीज म्हणजे महादोष या नामाने जातात. तर फक्त स्मरण केल्याने हे महादोष कमी होतात. आणि जयाचे निनामे गती पाविजेती. तर स्मरण केल्याने काय आपले महादोष तर जातातच, पण आपल्यामध्ये आपल्यामध्ये भ्रष्टाचार, खोटं बोलणं, चोरी करणं, व्यभिचार, स्वार्थ, देहबुद्धी हे सर्व आपले जे दुर्गुण आहेत ते हळू नामाने आपले दोष कमी होतात. कमी होतात म्हणजे काय त्या दोषांचं
आपल्याला जाणीव होते की माझ्यामध्ये हे दोष आहेत. कारण काही जणांना ते आपले दोष अज्ञानामुळे आपले दोष कळतच नाहीये की आपले दोष काय आहे. पण जेव्हा आपण एकदा ह्या नामस्मरण रूपात मार्गात आलो, की आपल्याला आपले दोष हळू समजायला लागतात आणि म्हणजे मग ते समजायला लागणं म्हणजेच मग हळू आपण त्याच्यावर ते आपले दोष कमी व्हायला लागतात. आता समर्थ म्हणतायत की जयाचेनी नामे गती पावी जेतो. गती म्हणजे काय हो? गती म्हणजे कशी आहे? आपला जीव हा मुळातच अधोगतीला गेलेला असतो. आपला जन्म होतो तो आपल्या डोक्यापासून होतो. मग आणि जीव आपला म्हणजे नामाने जीव ऊर्ध्वगतीला जातो. म्हणजे आपल्या ह्या जीवनालाही एक चंचळ नदी असं म्हटलंय समर्थांनी. चंचळ नदी. तर ही चंचळ नदी कशी आहे? ही अज्ञानाची चंचळ रूपी. आपण हिच्यामध्ये काय करत असतो? अज्ञानाने ह्या प्रवाहाबरोबर वाहत असतो. म्हणजे ह्या चंचळ नदीच्या पण समर्थ काय म्हणतायत? समर्थ नंतर आपले ऋषीमुनी म्हणत असतात, की "तू ह्या चंचळ नदीच्या प्रवाहाबरोबर न जाताना तू ह्या प्रवाहाच्या मुळाकडे जा." म्हणजे ते कुठून उगम पावली? म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, की मी कोण? मी कोण आहे? माझं स्वरूप काय आहे? हे जाणणं म्हणजेच या चंचळ नदीच्या विरुद्ध प्रवाह आपण विरुद्ध प्रवाहाला जाणं. तर हे विरुद्ध प्रवाहाला आपण केव्हा जाऊ शकतो? की जेव्हा आपण समर्थ म्हणजे नाम ह्या साधनेने समर्थ म्हणतात, की तुला उच्च गती मिळणार आहे. नाम आणि ध्यान या 2 साधना समर्थ इथे सांगतायत आपल्याला. म्हणजे ह्या नामाने जीव ऊर्ध्व गतीला जातो. म्हणजे आपल्या मुळाकडे जातो. म्हणजे आपल्या स्वस्वरूपाकडे जातो. म्हणजे त्याला माझ्या देहामध्ये अज्ञानाने जे ईश्वरूप आहे ते हळू ज्ञानी होऊन त्याला आपलं आत्मरूप समजायला लागतं. म्हणजे माझ्यातच जे ईश्वरी तत्व आहे हे त्याला या नामस्मरणाने कळायला लागतं. म्हणजे ते ऊर्ध्व गतीला जातं. आता नामानेच मग आपल्याला ह्या नामाने सद्गती मिळते. म्हणजे आणि मग नंतर परत ह्या नामाने काय होतं तर पुण्य ठेवा होतो. आपल्याला पुण्य ठेवा सापडतो. म्हणजे नामाने काय होतं सद्गती मिळते म्हणजे काय? आपल्याला ज्ञान होतं, की माझा देह आणि मी हे सर्व नाशिवंत आहे. पण माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते शाश्वत आहे. ते कधीही मरणार नाही. ते कालही होतं, आजही आहे आणि ते उद्याही राहणार आहे. आणि मग हे एकदा ज्ञान झालं, की मग आपल्याला आपलं म्हणजे आपल्या इच्छा, कामना या हळू आसक्ती या कमी होत जातात. आणि आसक्ती कमी होणं ज्ञान म्हणजे काय? आपलं वासनांचे बीज मग तयार नाही होत. म्हणजे काय आपल्याला पुन्हा जन्म नाही मिळत. म्हणजे काय आपण ऊर्ध्वगतीला जातो. म्हणजे आपल्याला सद्गती मिळते ह्या नामाने. आणि मग आपल्याला ह्या ईश्वरी तत्व जे आपण विसरलेलो असतो अज्ञानाने, ते आपल्याला सापडतं. नंतर हे नामस्मरणाने काय होतं, परत अजून म्हणजे ह्या नाम जर आपण उच्चारत गेलो, तर आपल्याला पुण्य ठेवा मिळतो आणि आपल्या पुढची जी गती आहे, पुढचा जो जन्म आहे, तो आपल्याला चांगल्या ठिकाणी मिळतो आणि मग आपलं जीवन हे म्हणजे जन्मा-मरणाच्या ह्या फेऱ्यातून आपण सुटतो. म्हणून असा हा पुण्य ठेवा नामस्मरण रूपाने आपण आपल्यात बाणवायला हवा. तर आमचं म्हणजे सखोल अभ्यास असतो, तर आमचा साधना सप्ताह असतो. तर त्याची सकाळी आम्ही सुरुवात करतो ना, तर आमच्या ज्या सखोल अभ्यासाच्या ज्यांनी म्हणजे जो सखोल अभ्यास तयार केला, ते आमच्या अक्का-स्वामी, परमपूज्य अक्का-स्वामी वेलणकर आहेत. त्यांनी एक पद दिलं होतं. त्या पदापासून आम्ही सकाळी सुरुवात करतो. ते पद असं आहे, "बहुत सार विचार करी मना, दृढ धरी रघुनाथ उपासना, रघुवीरा स्मरता सुखावशी, परम सुंदर हे पद पाविशी." म्हणजे ह्या पदामध्ये किती सुंदर सांगितलेलं आहे की हे मना तू विचार कर सार काय आहे. तर तू ह्या रघुनाथाला तुझ्या मनाशी दृढ म्हणजे घट्ट धर. म्हणजे काय ह्या रघुनाथाला जर तू दृढ हृदयाशी घट्ट धरलं तर तुला आनंद होईल आणि आनंद झाल्यानंतर तुला तुझा सच्चित स्वरूपाकडे तू जाशील आणि मग ते स्वरूप मग नंतर तू अशा सुंदर अशा पदाला तू जाशील. किती सुंदर या पदाचा अर्थ आहे आणि हे पद म्हणून आम्ही आमच्या तिथे दिवसाला सुरुवात करत असतो. आता आणि मग अशा ह्या रघुनाथाचं तू पहाटेच्या वेळी चिंतन कर. पहाटेच्या वेळी तू त्याचं ध्यान कर, असं समर्थ सांगत आहेत. मग आता 72व्या श्लोकामध्ये समर्थ सांगताहेत,
नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जनावा, प्रभाते मनी राम चिंतित धावा. श्रीराम. आता इथे समर्थ म्हणतायत की इथे तुला काय करायचंय की मुखाने नाम घ्यायचंय, याच्यासाठी तुला पदरचं काहीही खर्च करावं लागणार नाहीये. म्हणजे नव्हेचे कदा ग्रंथीचे सार काही, म्हणजे तुला हे नाम म्हणण्यासाठी, हे नाव घेण्यासाठी तुला काहीही खर्च करावं लागणार नाहीये. आणि याच्यासाठी वेळ सुद्धा तुला खर्च करावा लागणार नाहीये. जसं तू केव्हाही तुझ्या कामामध्ये केव्हाही असू दे, सकाळ असू दे, दुपार असू दे, संध्याकाळ असू दे, तू सदैव त्या मुखाने त्या अंतरात्म्यामध्ये त्या अंतरात्म्याचं तू नाम घे. आणि जेव्हा आपण हे सदैव नाम घेतो ना, तर नाम घेतल्यानंतर एक आपलं भावगीत आहे, श्वासा इतुके म्हटियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. म्हणजे आपण जर आणि ह्याला अजपाजप अशी सोहम साधना पण म्हणतात, की श्वासाबरोबर जर आपण श्वास घेतले तर ती सोहम साधना होते. आणि या सोहम साधनेमुळे मग आपल्यातलं स्वस्वरूप आपल्याला समजतं. स्वस्वरूपापर्यंत आपण या सोहम साधनेने जातो, असं समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजे असं म्हणतायत. आणि एवढं हे सोपं नाम हे आपण घ्यायला आपल्याला काही कष्ट, म्हणजे पैसा लागत नाही, पदरवून काही मोड करावी लागत नाहीये असं हे. आणि पण आपल्याला हे देहबुद्धीमध्ये असतो, त्यामुळे आपल्याला हे कळतच नाहीये. आणि आणि आपण तन मन धनाने हे नाम घ्यायला पाहिजे, तर आपण तन मन धनाने या संसारातच घुसले इतके रत झालेलो असतो. म्हणजे या संसारामध्ये की तो आपल्याला महाघोर संसार हा इथे समर्थांनी संसाराला महाघोर संसार शत्रू म्हटलंय त्याला. पण आपण त्याला शत्रू मानतच नाही. त्या महाघोर संसार आपल्याला शत्रू वाटतच नाहीये. आपण तिच्यामध्ये एवढे म्हणजे गुंतलेलो असतो की आपल्याला तिच्यातच आनंद वाटत असतो आणि तिच्यातच आपण मजा घेत असतो. पण मग जेव्हा आपल्यावर आपत्ती येते, संकट येतं, तेव्हा मग आपल्याला ह्या ईश्वराची आठवण येते. म्हणून मग आपण विवेकानं जाणून घ्यावं की हा संसार, समर्थ म्हणतात की संसार तुम्ही करा, म्हणजे संसार आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ घ्या विवेका. संसार म्हणताय तू संसार म्हणजे संसारही कर व्यवस्थित, पण त्याबरोबर तू परमार्थ पण व्यवस्थित कर. कोणीतरी एकाने असं म्हटलंय की संसार कसा करावा, तर चिकूच्या बी सारखा. चिकूची बी कशी असते, स्वच्छ, ती अगदी स्वच्छ निघते, तिला काहीही लागलेलं नसतं, चिकूचा गर वगैरे. आणि आंब्याची कोय कशी असते, परमार्थ कसा करायचा, आंब्याच्या कोयीसारखा. आंब्याची कोय कशी असते, पूर्ण रसात डुंबलेली असते ती. आणि बरबटल्या रसाने ती अगदी पूर्ण भरलेली असते. तर परमार्थ तुम्ही तसा करा, अगदी म्हणजे अंतरात्म्याच्या जवळ जाऊन तो परमार्थ करा. आणि संसार हा वैराग्ययुक्त भावाने, म्हणजे काय, जे योग्य असेल ते घ्यायचं. वैराग्य म्हणजे काय, म्हणजे आपली आसक्ती कमी करायची. आसक्ती कमी करायची म्हणजे संसाराविषयी आसक्ती, म्हणजे जे योग्य गोष्टी आहेत त्याच आपण म्हणजे घ्यायच्या, आणि ज्या अयोग्य आहेत त्या टाळायच्या आपल्या जीवनातल्या. म्हणजे महाघोर शत्रू आहे त्याला सुद्धा ह्या नामाने आपण जिंकू शकतो. म्हणजे केवढी या नामामध्ये महती आहे. अ, याला म्हणजे मग, आणि मग जेव्हा आपल्यावर आपत्ती येते तेव्हा आपण मग ईश्वराला म्हणतो की हे देवा, तू मला ह्या संसारातून सोडव किंवा ह्या संकटातून मला सोडव. पण तेव्हा जर आपण एकदाही या ईश्वराचं नाव घेतलं नाही, तर तो ईश्वर आपल्याला कसा मदत करेल. म्हणून आपण आपल्या तारुण्याच्या काळापासूनच आणि प्रभातेच्या वेळी, सकाळच्या वेळेला या ईश्वराचं चिंतन करावं, असं समर्थ या श्लोकात सांगत आहे. आता पुढचा श्लोक आहे, 73वा श्लोक आहे. देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंती तसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. आता देहे दंडनेचे महादुःख आहे. आता काही जण काय करतात की साधना करतात, साधना मार्गावर जातात, पण ते साधना करताना देहाला खूप कष्ट देतात. पण समर्थ काय म्हणतात की तू साधना करताना कष्ट देऊच नको ना. नाम हे एवढं सोपं आहे की ते त्याच्यासाठी तुला काही कष्ट घ्यावेच लागत नाहीये. पण तू हे एवढे देवाला कष्ट का करून घेतोय.
तर ह्या देहाला कष्ट न करताना तू नामसाधना कर. आणि देह कष्ट म्हणजे आणि ही नामसाधना आपण मनापासून केली ना, तर मग आपल्याला आपल्या देहाला पण त्याचे कष्ट वाटत नाही. म्हणजे आपण ती अगदी आनंदाने करत असतो आणि त्यात आपलं मन गुंतलेलं असतं. तर अशा ह्या नामाचं रामनाम, रामनामामध्ये एवढी शक्ती आहे, की स्वतः शंकर भगवान देखील देवांचा देव श्रीराम याचं नाव घेत असतात. याच्याच नामाचं चिंतन करत असतात. म्हणून आपण सुद्धा या श्रीरामाचं पहाटेच्या वेळी, सकाळच्या वेळी चिंतन करावं. नंतर 74व्या श्लोकात समर्थ म्हणतायत, बहुतापरी संकटे साधनाची, व्रते दाने उद्यापने ते धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. हिच्यात एक माऊलींचा शोध म्हणजे श्लोक हरिपाठातला मला एक ओवी आठवली. तर ती ओवी काय आहे? योग याग विधी येण नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ दर्प. म्हणजे समर्थांना पण तेच सांगायचंय की योग याग हे सर्व उपाध्या आहेत ह्या. आपण ह्या सगळ्या वाया आहेत. तर ह्या तू करू नकोस. उगाच तू व्यर्थ शिंकतोस म्हणजे ह्या उपाध्या करून. ह्या तू फक्त बहुतापरी संकटे साधनांची, म्हणजे बहुत साधना आहेत. पण व्रत, दान, उद्यापन हे सर्व धनाढ्यांची कामं आहेत. धन ज्याच्याजवळ धन आहे त्याचं हे व्रत, दान, उद्यापन करायला वेळ लागतो, पैसा, धन लागतं. नंतर मग मनुष्य सामर्थ्यही लागतं ना, एकट्याने हे सर्व होत नाहीये. मग हे हे जर व्यवस्थित झालं नाही तर मग घरामध्ये भांडणं होतं, चिडाचिड होते. आणि हे सगळं न करता मग समर्थ काय म्हणतात, की तू हे सगळं न करता याची काहीही आवश्यकता नाहीये. तर तू इथे काय कर, तर दिनाचा दयाळू, म्हणजे सगळ्यांचा जो दयाळू असा सर्वांवर दया करणारा, प्रेम करणारा, माया करणारा असा जो दिनाचा दयाळू जो राम आहे, त्याची तू साधना, त्याचं तू नाम घे. ते किती सोपं आहे. नाम घेणं किती सोपं आहे. तिच्यात काहीच कष्ट नाहीये. तिच्यात काहीच तुला त्रास नाहीये. आणि ते कसं कर, तर तू सकाळच्या वेळेला त्या रामाचं तू पहाटेने चिंतन कर. आता समर्थ म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर माऊली नेहमी हरिपाठातही म्हणते, की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे तू मुखाने नुसतं हरिनाम घे. हरिनाम जर घेतलं तर हे म्हणजे किती सोपं आहे ते. त्याला काहीच लागत नाहीये. काहीच सायास लागत नाही, कष्ट लागत नाही. म्हणून तू हे नामस्मरण हा मार्ग तू कर. मग नंतर आता समर्थ काय म्हणतायत हिच्यामध्ये, ह्या व्रते, दाने, उद्यापने ही कशी बहिरंग साधना झाली आहे. तर ह्या बहिरंग साधनेने तुला काही जास्त साध्य होणार नाहीये. तर त्यासाठी तू अंतरंग साधना कर. तर त्यासाठी ध्यान, आत्मचिंतन कर. आणि हे आत्मचिंतन, ध्यान हे तू कुणाकडून, तर संतांकडून आणि सद्गुरूंकडून तू समजून घे. आणि हा परमार्थ मार्ग खूप सूक्ष्म आहे. आणि आपला अंतरात्मा पण हा सूक्ष्म आहे. तर तो तुला बहिरंग साधनेमध्ये मिळणार नाही. त्यासाठी तू ह्या साधने म्हणजे अंतरंग साधना तू आत्मसात कर. आणि माऊली परत हिच्यात म्हणते, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. म्हणजे काळ वेळ नाम, म्हणजे ह्या नामाला काळ वेळ काहीही नाहीये. ते तू केव्हाही घेऊ शकतोस. म्हणून तू ही अंतरंग साधना तू आत्मसात कर. आणि या बहिरंग साधनेच्या तू नादी लागू नकोस. नंतर 75व्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत, समस्तामध्ये सार साचार आहे, कळे ना जरी सर्व शोधून पाहे, जीवा संशयो वाउगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. आता हिच्यामध्ये साचार, समस्तामध्ये सार साचार आहे. साचार म्हणजे काय? सार. सर्व साधनांमध्ये नाम हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. समर्थ इथे सांगतायत की सर्व साधना आहेत ना, ती तू सोडून दे. ती कशी बहिरंग साधना आहे, तर तू अंतरंग साधना कर. आणि नाम हे अव्यक्त आहे. पण आणि आपला हा अंतरात्माही अव्यक्त आहे. तर ह्या अव्यक्तानेच तू अव्यक्ताकडे जाणार आहेस. म्हणून समर्थ म्हणतायत की साचार तू घे. म्हणजे समस्त साधनांमध्ये नाम हे सार आहे. त्याचा तू म्हणजे हे कर, अवलंब कर. आणि हे नाम सर्वात श्रेष्ठ साधन आहे. ते बिनखर्चाचे आहे.
तुला कळत नसेल तर मग ते वचनांचं तू संतांचा आधार घे. त्यांचे वचन, त्यांचा अनुभव तू जाणून घे. आणि शास्त्रांमध्ये तू शास्त्रांमध्ये बघ आणि नामाची महती समजून घे. आणि ह्या संतांना, सद्गुरूंना म्हणजे प्रचिती आलेली आहे या नामाची, की ह्या नामामुळे त्यांना ह्या म्हणजे ते आपल्या आत्मतत्वापर्यंत पोहोचलेले आहेत. तर याचं उदाहरण आपल्याला गोंदवलेकर महाराजांचं देता येईल. तर गोंदवलेकर महाराजांनी नामसाधना दिली आणि ते नामसाधनेने आपल्या आत्मरामापर्यंत ते गेलेले आहेत. तसं हे नाम म्हणजे सर्व साधनांमध्ये मुख्य म्हणजे साचार म्हणजे श्रेष्ठ आहे. तर अशा तू नामाचा अवलंब कर. आणि हिच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली पण काय म्हणते, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. म्हणजे तू नामाला जितकं दृढ मनाशी धर आणि मग नंतर त्या हरीलाच तुझी करुणा येईल, म्हणजे दया येईल आणि तो हरी तुला त्याच्यापर्यंत तू म्हणजे तुला स्वतः तो भेटायला येईल असं म्हणतायत. म्हणून तू ह्या नामस्मरणाचं म्हणजे पहाटेच्या वेळी नामस्मरण कर, त्याचं चिंतन कर आणि मनन कर. आता 76व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत, नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. आता इथं समर्थ सांगतायत की आपण अनेक गोष्टी जीवनामध्ये करतो, म्हणजे कर्म करतो, योग करतो, भोग घेतो, त्याग करतो, पण एकही गोष्ट आपण धड करत नाही. तर आपण हे कर्म असं करायला पाहिजे की त्या कर्माचा कर्मयोग व्हायला पाहिजे असतो. तर तो कर्मयोग कसा होतो? कर्मयोग कसा होणार आहे? आपण नेहमी कोणतेही कार्य केलं तर ते मी केलं असं म्हणतो. आणि मग तिथे मी मी केलं म्हटल्यावर मग मी केल्यावर त्याचं म्हणजे आपल्याला मग फलाची अपेक्षा असते. तर हा विचार सतत आपल्या मनात असतो की हे मी केलं, हे मी केलं. तर गीतेत भगवंत म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म कर पण फलाची अपेक्षा तू करू नकोस. आपले विहित कर्म तन मन धनाने करून हे त्याला अर्पण करायचं. म्हणजे तिथे कर्तृत्वाचा त्याला जर अर्पण केलं, म्हणजे करता राम म्हणशी तेणे तू सुखे पावशी. म्हणजे करता हे रामाला म्हणजे सर्व जे जे तू कर्म करशील ते रामाला अर्पण कर, त्या ईश्वराला अर्पण कर. म्हणजे त्या कर्तृत्वाचा तुला म्हणजे हे लागत नाही, कर्तृत्वाचं कर्तृत्व तुला लागत नाही. म्हणजे तू तिच्यातून तुझी सुटका होते, म्हणजे कर्मभोगातून, कर्मफलातून. आता आमच्या म्हणजे ह्या सखोल अभ्यासामध्ये एक सद्गुरूकडे शिष्याने मागणं मागितलंय. तर ते कसं आहे, विहित कर्म मी नित्य करावे, आसन सोचित्ती, निरीच्छ मानस तरीही असावी उल्लसित वृत्ती, तुझ्या पदांचे तीर्थ ठरावी, सहजची माझी कृती, परम सद्गुरु परमार्थाप्रद न्यावी माझी मती. म्हणजे विहित कर्म म्हणजे काय? माझं मी रोज जे कर्म करतो ते विहित कर्म. तर ते नित्य म्हणजे मी सतत करावं, पण त्या कर्म करताना मी कोणतीही इच्छा ठेवू नये. कोणतीही आणि ते निरीच्छ म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवताना तरीही मी ते आनंदित आनंदित म्हणजे उल्हासित मनाने ते मी कार्य करावं. असं म्हणजे हिच्यामध्ये म्हटलेले केवढे सुंदर विचार आहेत म्हणजे हे. आणि तुझ्या पदांचे म्हणजे मी जे जे काही कार्य करेल ते मी तुझ्या पदावर अर्पण करेल. म्हणजे मग माझी कृती म्हणजे माझं प्रत्येक कर्म मी तुझ्या पदावर अर्पण करणार आहे. म्हणजे मला मग काही त्याची म्हणजे अशा कर्माला आपण म्हणतो की आपल्याला त्याचा काही संग लागणार नाही. म्हणून इथे समर्थ आपल्याला म्हणतायत की तू त्याचा दास हो, सेवक हो आणि नामावर विश्वास धर. ज्याचं नाम आपण घेतो तो आपल्या पाठीशी असतो, हा तू दृढ विश्वास तुझ्या मनाची पक्का कर. आणि मग ह्या अशा म्हणून मग अशा ह्या रामाचं तू पहाटेच्या वेळी चिंतन कर. तर कशासाठी चिंतन कर? व हा अशाश्वताचा, दृश्याचा, अज्ञानाचा संग सोडून शाश्वताचा आत्मारामाचं चिंतन
समर्थ इथे करायला आपल्याला सांगतायत. आणि अशाश्वताचा अज्ञानाचा संग तू सोड. अज्ञान म्हणजे काय आहे, की मी देहबुद्धी आहे, हे माझं आहे, सगळं हे माझं आहे. म्हणजे जेव्हा त्याला असं वाटतं की मी कधी जाणारच नाही ह्या देहातून, माझं हे जे आहे ते सगळं माझंच आहे. म्हणजे त्याला असं वाटत नाही की मी हे दिवस एक दिवस मी हे सगळं सोडून जाणार आहे. म्हणून समर्थ म्हणतायत की तू सकाळच्या वेळेला त्याचं म्हणजे चिंतन कर, मनन कर, आणि त्याचा दास हो, आणि त्याचा विश्वास तू संपादन कर. नंतर मग ह्या संपूर्ण हे 10 जे श्लोक आहेत ते मी आता प्रभाते म्हणी, म्हणजे या सकाळच्या वेळेला तू ह्या म्हणजे ईश्वराचं मनन चिंतन म्हणून समर्थ म्हणतायत. आणि मग पहाटेच्या वेळी जर तू ह्या अशाश्वताचा, दृश्याचा, अज्ञानाचा जर संग सोडला, तर तुला मग शेवटी असंच जाणवेल की सदा सर्वदा देव सन्निध आहे. म्हणजे तुला असं वाटेल की हा भगवंत माझ्या जवळ सन्निध्य आहे. आणि मग ते जवळ माझ्याजवळ असला की आपल्याला प्रत्येक कर्मामध्ये धारिष्ट येतं. म्हणजे प्रत्येक कर्म करताना ना आपल्याला आनंद होत असतो की हा माझ्या मागे ईश्वर आहे. म्हणजे मला कुणाचं तरी सामर्थ्य आहे, मला माझ्या पाठीवर कौतुकाची थाप असते. म्हणून मग मला ह्या म्हणजे प्रत्येक कर्माचा संग लागत नाही. समर्थ काय म्हणतायत की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. म्हणजे तू कोणतेही कार्य कर, प्रत्येकाला कार्य करण्याचा अधिकार आहे, पण ते प्रत्येक कर्म करताना तू ईश्वराला साक्षी ठेवून कर. म्हणजे मग त्या कर्मा म्हणजे राम करता म्हणशी तेणे तू सुखे पावशी, मी म्हणशी तेणे तू दुखेवशी. म्हणजे जेव्हा तू मी म्हणशील की मी करतो, तर तेव्हा तुला दुःखच होणार आहे. कारण जेव्हा तू मी करतो म्हणतो तेव्हा मग तू इतरांकडून अपेक्षा ठेवतो की मी याच्यासाठी एवढं काम करतो, पण मला शेवटी कोणी विचारतच नाही. ही अपेक्षा आपल्या मनामध्ये घर करून असते. मग त्यामुळे मग ही अपेक्षा ठेवल्यामुळे मग आपलं हे कर्माचं मग आपल्याला फळ म्हणजे हे मिळतच नाहीये. म्हणून समर्थ म्हणतायत की तू कर्म कर, पण ते संपूर्ण ईश्वराला अर्पण कर. आता हे आणि मग हे कसं आहे, आता नामस्मरण केल्याने ज्ञानेश्वर माऊली पण काय म्हणते, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाची क्षण मात्रे. म्हणजे हरी उच्चारण केलं, नामस्मरण केलं, तर आपल्या अनंत पापराशी, म्हणजे आपले पापराशी म्हणजे काय, अनंत जन्माचे संस्कार घेऊन आपण आलेलो असतो, अनंत जन्माचे वासनांचे बीज आपण घेऊन आलेलो असतो. तर ते अनंत जन्माचे बीज या नामस्मरणाने ह्या पापाच्या राशी आहेत. म्हणजे हे पुट जी आहेत आपली अज्ञानाची पुट, संस्कार म्हणजे संस्कार बीजाची पुट आहे, ते एक 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 आपली पुट नष्ट होत जातात नामस्मरणाने. आणि हळूहळू आपलं मन मग म्हणजे स्वच्छ होत जात असतं. आणि मग अशा ह्या स्वच्छ ठिकाणी आपला म्हणजे म्हणजे आपला ईश्वर तिथे प्रस्थापित होतो. तर तिच्यावर समर्थांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. मी ती गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगते. म्हणजे एक सतीबाई होत्या. तर त्या नंतर सतीबाई समर्थ रोज भिक्षेला जायचे आणि मग एक घरी ते यायचे, जय जय रघुवीर समर्थ म्हणून, म्हणजे ते भिक्षा मागायचे. तर सतीबाई म्हणून होत्या. तर त्या सतीबाई नेहमी म्हणायच्या, आला हा गोसवड्या माझ्याकडे भिक्षा मागायला. तर त्या कधीच त्याला भिक्षा व्यवस्थित घालायच्या नाही. आणि मग तरी समर्थ तिच्या दरवाजाशी रोज म्हणजे भिक्षा मागायला जायचे. एके दिवशी तिने पोतेर फेकून मारलं म्हणजे समर्थांना. तर समर्थांनी ते पोतेर सुद्धा स्वच्छ केलं, त्याच्या वाती केल्या, आणि मग सकाळी काकड आरतीला त्या वाती केल्या त्या. अशा म्हणजे समर्थांनी म्हणजे एवढे हे होते. नंतर समर्थांना तिला शिकवायचा होता धडा, म्हणून मग एके दिवशी काय होतं, सतीबाईचे मिस्टर आहेत ना, ते राजदरबारी त्यांना कधीतरी म्हणजे काहीतरी कारणावरून पकडून नेल्यानंतर मग ह्या म्हणजे अस्वस्थ झाल्या. आणि मग अस्वस्थ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या समर्थांची वाट बघायला लागल्या की ह्यांना मी आता भिक्षा घालीन, यांना मी माझं दुःख सांगेन, आणि यांची मी साधक होईल, यांच्याकडून मी माझं म्हणजे यांची मी शिष्या होईल असं त्यांना वाटत असतं. तर मग दीक्षा घेईन म्हणजे यांच्याकडून. समर्थ येतात. मग त्या दिवशी आल्याबरोबर सतीबाई धावून येतात आणि मग ते त्यांना सतीबाई सांगतात की असं असं झालंय माझं. आणि मग नंतर त्या रोज त्यांना भिक्षा घालायला लागतात. मग एके दिवशी सतीबाई म्हणतात की समर्थांना म्हणतात, मला तुम्ही दीक्षा द्या म्हणून. तर समर्थ म्हणाले, बरं मी तुला दीक्षा देईन, पण
तू माझ्यासाठी खीर तयार कर म्हणून. तर सतीबाई म्हणल्या, "चालेल, मी तुझ्यासाठी तुमच्यासाठी खीर करतो." मग दुसऱ्या दिवशी समर्थ येतात आणि मग भिक्षा मागायला येतात. मग गजर करतात. सतीबाई धावत येतात. त्यांनी छान खीर केलेली असते अगदी सगळं सुकामेवा घालून वगैरे सुंदर अशी दुधातली खीर केलेली असते आणि त्या समर्थांची वाट बघतात. समर्थांचा आवाज आल्याबरोबर त्या बाहेर येतात आणि बाहेर आल्याबरोबर ते खिरीचं भांड घेऊन येतात. समर्थ भांड पुढे करतात तर समर्थांचं भांड खूप खराब असतं, मातीने भरलेलं. तर सतीबाई म्हणतात, "हे काय आहे? मी एवढी जर भिक्षा म्हणजे मी एवढी छान खीर बनवलेली आहे आणि ती खीर मी म्हणजे एवढ्या घाणेरड्या पात्रात कशी देऊ?" तर समर्थ म्हणतात, की मग समर्थ नंतर म्हणत असतात, की "ठीक आहे, जर म्हणजे मग ते सतीबाईंना म्हणतात, की "तुझी खीर स्वच्छ आहे, पण माझं ज्ञान सुद्धा, माझी दीक्षा सुद्धा, मी तुला ते ज्ञान देणार आहे, तेही स्वच्छ आहे. त्यासाठी तुझं मनरूपी भांडं आधी स्वच्छ कर तू साधनेने आणि मग ते स्वच्छ झाल्यावर मी तुला माझी दीक्षा देईल." मग सतीबाईंना त्यांची चूक कळून आली आणि मग समर्थांच्या पायी त्यांनी लोटांगण घेतलं आणि त्या दिवसापासून त्या म्हणजे समर्थांचं दर्शन झाल्याशिवाय सुद्धा त्या म्हणजे एक घास सुद्धा घेत नव्हत्या. मग समर्थ त्यांना खूप सांगायचे, की "तू असं करू नकोस." मग शेवटी समर्थांनी त्यांच्याच गावी एक मारुती स्थापन केला. नंतर समर्थ म्हणाले, "ह्या मारुतीला नैवेद्य देऊन मग तू तुझं जेवण करत जा." अशी ही गोष्ट. म्हणजे यात सांगण्यासारखं असं आहे, की आधी मनाने स्वच्छ व्हावं. म्हणजे मग त्या मनाने स्वच्छ झालं, की भगवंत आपलं आत्मस्वरूप आपोआप स्वच्छ होतं आणि ते आपल्याला दिसायला लागतं. आणि असे हे मी 10 श्लोक आज निवडले आणि म्हणजे हे सांगण्या एवढं माझं ज्ञान नाहीये, पण मला शास्त्रीजींनी म्हणजे सांगितलं, की तुम्ही बोला म्हणून, कोणताही विषय घ्या आणि म्हणून मग मी त्या शास्त्रीजींचे मला त्यांनी इथे Facebook लाईव्ह पेजवर बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते आणि आमचे संचालक माननीय लाड सर त्यांचे पण मी आभार मानते आणि माझे हे निरूपण मी इथे संपवते आणि जे काही माझे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरू चरणी अर्पण करते आणि माझी काही चूक असेल ते माझे दोष म्हणून मी स्वतः ते स्वीकार करते. जय जय रघुवीर समर्थ.